नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. थंबनेलवरती पाहिल्याप्रमाणे आपण आज कोणत्या विषयावरती बोलणार आहोत हे तुम्हाला कळालेलंच असेल. खरं तर एखाद्या बैलगाडा मालकाचं आणि त्याच्या बैलाचं नातं हे अगदी काही वेगळं असतं. अगदी घरातील एखाद्या परिवाराप्रमाणे व एखाद्या सदस्याप्रमाणे तो आपल्या बैलावरती प्रेम करत असतो. मग बैल बिमार पडला, त्याला कोणी इजा केली, अशा किंवा आज बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्या बैलाने जर नंबर पटकावला नाही, तर या सर्व गोष्टीतून बैलगाडा मालक हा अत्यंत दुःखी होत असतो. असा काहीसा प्रसंग मोहिल शेठ धुमाळ यांच्यावरती गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी आला होता. एका बैलगाडा शर्यती दरम्यान मोहिल शेठ धुमाळ यांचा लाडका असलेला बकासूरवरती च्या पायावरती कोणीतरी दगड मारल्याची बातमी समोर आली होती व त्यानंतर मोहिल शेठ धुमाळ हे अत्यंत दुःखी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा मोहिल शेठ धुमाळ बकासूरच्या पराभवामुळे दुःखी झाल्याची माहिती ही समोर येत आहे. बैलगाडा त्यामुळे एक बैलगाडा मालक आपल्या बैलावरती किती जिव्हाळ्याने प्रेम करतो. त्याला काही दुःख झालं, एक आपल्या बैलाला जर काही त्रास झाला, तर अगदी बैलगाडा मालकाच्या डोळ्यातून अश्रू देखील आपल्याला पाहायला मिळतात. मोहिल शेठ धुमाळ आणि बकासूरवरती आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मनःपूर्वक धन्यवाद.